विद्यार्थी मित्रो, आज आपण टायपिंगचा उठाव हा भाग बघणार आहोत. आपण बघितलं की चीनची ओळख करून घेत असताना चीनची भौगोलिक परिस्थिती, चीनी लोकांचं जीवनमान आणि त्याचबरोबर चीनमधली राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याचा विचार केला आणि मग त्यानंतर बघितलं की पाश्चिमात्यांनी कसं चीनमध्ये व्यापाराच्या निमित्ताने हातपाय पसरायला सुरुवात केली आणि चीनी लोकांना अफूची सवय कशी लावली आणि त्यातून अफूची 2 युद्ध कशी झाली हा भाग आपण बघितला. आता आपण येणार आहोत टायपिंग उठावाकडे. आता 2 अफूच्या युद्धामध्ये पराभव झाला होता आणि चीनी लोकांच्या मध्ये मांचू सत्तेविरुद्ध असंतोष पसरला होता. त्यामुळं जुलै 1850 मध्ये हुंग सिच्युआन याच्या नेतृत्वाखाली मांचू सत्तेविरुद्ध पहिला क्रांतिकारक जो उठाव झाला त्या उठावाला चीनमध्ये टायपिंगचा उठाव म्हणून ओळखलं जातं. याच टायपिंगच्या उठावाचा आढावा आपणाला इथं आता घ्यायचा आहे. हा जो टायपिंगचा पहिला उठाव झाला मांचू सत्तेविरुद्ध क्रांतिकारक उठाव, याला कारण कुठली कारणीभूत ठरली याचा आढावा घेत असताना आपल्याला असं दिसतं की 2 अफूच्या युद्धामध्ये जो पराभव झाला त्या पराभवामुळे अफूचा व्यापार तर बंद झालाच नाही, या उलट अफूचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आणि यामुळं चीनचे पाश्चिमात्यांशी संबंध बिघडत गेले. परिणामी जो चीन जगात आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणत होता त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला होता, कारण सलग 2 अफूच्या युद्धात पाश्चिमात्यांनी चीन्यांचा पराभव केला होता. 29 ऑगस्ट 1842 नानकिंगचा तह झाला. या तहानं चीनवर 200 दशलक्ष चांदीचे डॉलर्स एवढी युद्धखंडणी लागली आणि आपल्याला असं दिसतं की या नानकिंगच्या तहानंतरचा कालखंड ते दुसरं अफूचं युद्ध, या कालखंडामध्ये टायपिंगचं बंड घडून आलं. 1850 मध्ये पहिलं अफूचं युद्ध झालेला नानकिंगचा तह 1842 आणि दुसरं अफूचं युद्ध 1856 याच्यामध्ये घडलेलं हे बंड म्हणजे 1850चं टायपिंगचं बंड होय. या टायपिंगच्या बंडाचा आढावा घेत असताना, त्याची कारण शोधत असताना दिसून आलं होतं की मांचू सत्ता ही दुर्बल झाली होती. पूर्ण जगामध्ये चीनची मानहानी झाली होती. इतका मोठा लष्करी देश असून सुद्धा अफूच्या युद्धात पराभव पत्करावा लागला होता. हे सगळं झाल्यानंतर आता चीनची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट बनली होती. एकेकाळी संपन्न समृद्ध असणारा देश आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनला होता. थोडक्यात दोन्ही अफूच्या युद्धातील पराभव, युद्ध खर्च म्हणून चीनवर लादलेली युद्धखंडणी, यामुळं आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि सर्व आर्थिक नाड्या या पाश्चिमात्यांच्या हातात गेल्या होत्या. या उलट राजे लोक राजवाड्यात चैनी आणि रंगील जीवन जगत होते. 2 अफूच्या युद्धानंतरची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला असं दिसत होतं की आता चीन हा चिन्यांचा राहिला नव्हता, तर चीन हा पाश्चिमात्यांचा झाला होता. चीनचं भूक्षेत्र फळ जरी मोठं असलं तरी, आपण बघितलं भूक्षेत्रफळ मोठं असलं तरी चीनमध्ये म्हणावे तेवढी सुपीक जमीन नव्हती. त्याच पद्धतीनं चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती वेळोवेळी यायची. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यानं चीनला झोडपून काढलं होतं. अशा वेळेला मांचू सत्तेनं चीनी लोकांसाठी काही केलेलं नाही. याचा परिणाम म्हणजे चीनी जनता
जागृत झाली होती. अन्यायी कर पद्धत लागू होती आणि श्रीमंत वर्गाला कर नव्हता, सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला कर लावला जात होता. यातच लोकसंख्येची भरमसाठ वाढ, त्यामुळे देशाचा आर्थिक समतोल ढासळला गेला होता. चीनी लष्करामध्ये मांचू सरकारविषयी प्रेम राहिले नव्हते. लष्कराला दिले जाणारे वेतन कमी होतं. त्यामुळं बोगस लष्करी जवानांची नावं हजेरी पटावर असायची, परंतु प्रत्यक्ष लष्कर कमी होतं. तशातच आपूच्या युद्धातला पराभव, त्यामुळे चीनी लोक खवळले गेले होते. भ्रष्ट प्रशासन व्यवस्था होती. मांचू प्रशासन दुर्बल, लाचखाऊ, अकार्यक्षम होतं. या सर्व गोष्टींचा त्रास लोकांना होत होता. आपूचा व्यापार कमी झाला नव्हता, वाढला होता आणि त्यामुळं चीनी नाण्याचं अवमूल्यन झालं होतं. चीनमधील चांदी देशाबाहेर गेली होती आणि अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठीच तायपिंगचा उठाव झाला. या अन्यायी जुलमी मांचू सत्तेला लोक कंटाळलेले होते. चीनमधला तायपिंगचा उठाव हा काही पहिला उठाव नव्हता. याच्या आधी सुद्धा अनेक वेळेला या जुलमी राजसत्तेविरुद्ध उठाव झालेला होता. हुआ चीन या बौद्ध भिक्षूनं इसवी सन 380 मध्ये श्वेत कमल नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती. अशा अनेक थोडेफार संघटना तयार झाल्या होत्या, पण या श्वेत कमल संघटनेला 1760 मध्ये मिंग राजा चिएननं दडपून टाकलं होतं, चिरडून टाकलं होतं. अशा पद्धतीने विस्कळीत अर्थव्यवस्था निर्माण झाली होती. अंधाधुंदी सुरू होती आणि अशा वेळेला तायपिंगचा उठावाचा खरा सूत्रधार म्हणून हुंग शिव चिऑन याच्याकडे बघितलं जातं. हुंग हा हक्का जमातीत जन्माला आला होता. या जमातीचं मिंग आणि सुंग राजवंशाशी जवळचं नातं होतं. मिंग वंशानंतर सत्तेवर आलेल्या मांचूनं या मिंग जमातीवर अन्याय अत्याचार केला होता असं या हुंगला वाटत होतं आणि म्हणून या हुंगनं मांचू सत्तेविरोधी बंडाचं निशाण उभं केलं. म्हणजेच परिणाम त्याचा असा झाला, तायपिंगचा उठाव झाला. तायपिंगचा उठाव, तायपिंग हे एका प्रदेशाचं नाव आहे. तिथं जो उठाव झाला म्हणून त्याला तायपिंगचा उठाव असं म्हटलं गेलं. या उठावाचा सूत्रधार हुंग याचा जन्म कॅन्टन शहरातील एका खेड्यात झाला होता 1 जानेवारी 1814 ला. हक्का जमातीत मिंग राजवंशाविषयी प्रेम होते, मांचू विषयी अप्रियता होती आणि म्हणून सुरुवातीपासूनच हुंगला मोठा अधिकारी होण्याची इच्छा होती, पण ते काय घडलं नाही. 1837 मध्ये हुंग आजारी पडला. त्याला स्वप्न पडू लागली. अशाच एका स्वप्नात तो स्वर्गात गेला आणि स्वर्गात एका वृद्ध स्त्रीने त्याला त्याच्या पित्याची गाठ घालून दिली आणि त्याला उंच डोंगरावर येऊन एक तलवार आणि सोन्याची अंगठी, पिवळे फळ दिले असे स्वप्न पडले होते आणि सांगितलं गेलं की या सगळ्याचा नायनाट करायचा आदेश तुला मिळालेला आहे. आता बघा, हुंगला हे स्वप्न पडलं आणि एकदा कॅन्टन मध्ये असताना, तो कॅन्टन बंदरात असताना त्याला 1843 मध्ये त्या स्वप्नाचा अर्थ कळाला. एका ख्रिस्ती धर्मोपदेशकानं साहित्य दिलं होतं, त्यातमध्ये त्याला सापडलं आणि हुंग ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाला. तो धर्म स्वीकारण्याचं त्यानं ठरवलं आणि यावेळेला त्यानं आपल्या ध्येयपूर्तीसाठी ईश्वरी संघाची स्थापना केली आणि त्यानं अल्पावधीतच अनेक शेतकऱ्यांना आपल्या भोवती जमा केलं आणि हुंग
प्रोटेस्टंट पंथाचा कट्टर पुरस्कर्ता बनला. त्याच्यामुळे बरेच चिनी लोक ख्रिश्चन झाले आणि अशा रीतीनं एक साधा शाळा मास्तर असलेला हुंग चिनी ख्रिस्ती धर्मांतरांचा प्रमुख सर्वाधिकारी बनला आणि सर्व अनुयायांना मांचू सत्ता उलटून टाकण्याचा त्यांना आदेश दिला. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तलवारी, बंदुका, शस्त्रास्त्र जमा करण्यात आली आणि टायपिंगच्या उठावाला सुरुवात झाली. ख्रिस्ती धर्माची प्रेरणा आणि राष्ट्रवादाच्या भावनेतून उदयास आलेल्या या मोठ्या क्रांतिकारी शक्तीने फक्त मांचू सत्तेवरच हल्ला केला नाही, तर बऱ्याच मोठ्या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण केले आणि स्वतःचे टायपिंगचे राज्य स्थापन केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता बघा, हुंगला काही श्वेत कमल दळाचे सदस्य येऊन मिळाले आणि त्यांनी टायपिंगचं सैन्य तयार केलं. टायपिंगच्या सैन्यानं बौद्ध कन्फ्युशियसच्या मठावर हल्ले केले, धार्मिक रूढी, परंपरा आणि मांचू राजवटीविरुद्ध बंड पुकारले, चिनी समाजातील मांडारीन प्रांतीय अधिकाऱ्यावर हल्ले सुरू केले. 1850 मध्ये क्वांटून प्रांतामध्ये मोठा उठाव झाला. याचं नेतृत्व चुकड होते. हुंगने टायपिंगच्या सैन्याच्या जोरावर अनेक ठिकाणं ताब्यात घेतली आणि त्यानं स्वतःचा राज्याभिषेक केला. हुंगनं 1851 मध्ये आणि टायपिंगचं राज्य 1850 ते 1864 या काळात अस्तित्वात आले. आता टायपिंग उठावाचं ध्येय काय होतं बघा, मांचू सत्तेचा शेवट करायचा आणि त्या ठिकाणी मिंग घराण्याची स्थापना करायची, परकीय सत्तेपासून चीनला वाचवायचं, मिंग घराण्याची सत्ता पुन्हा प्रस्थापित करायची, देशाची आर्थिक स्थिती सावरायची, लोक कल्याणाचं कार्य करायचं, गेलेली प्रतिष्ठा चीनची परत मिळवायची. ही सगळी टायपिंग उठावाची ध्येय होती. 1852 मध्ये हुंगच्या सैन्यानं मांचू सरकारच्या फौजांचा धुव्वा उडवला. पुढे आपल्याला असं दिसतं, टायपिंग सैन्याचा सेनापती यांग सिऊ चिंग यानं 80,000 एवढं सैन्य जमा केलं. हानयान, हँगो ही 2 ठिकाणं जिंकली. 1853 मध्ये बुचांग जिंकलं, 1853 ला नानकिंग जिंकलं आणि नानकिंग हे टायपिंगच्या राज्याचं राजधानीचं ठिकाण म्हणून घोषित केलं. यावेळेला टायपिंगच्या सैन्याने पेकिंगवर हल्ला केला असता तर संपूर्ण चीन ताब्यात आला असता, परंतु टायपिंगच्या सैन्यानं तसं केलं नाही, केवळ नानकिंग शहराला वेढा दिला. त्यामुळे मांचू सत्ता वाचली. याचा परिणाम वेगळा झाला. इथंच ही टायपिंगची सत्ता सैन्य चुकलं, कारण त्यांनी नुसता नानकिंग शहराला वेढा दिला आणि चीनचा इतिहास बदलला गेला. त्यांनी जर नानकिंग शहर ताब्यात घेतलं असतं तर मांचू सत्ता संपली असती, परंतु पुढं असं न केल्यामुळं मांचू लष्करानं टायपिंगचा 1864 ला शेवट केला. याचा अर्थ असा आहे की टायपिंग उठाव 1864 ला संपला. मांचू सत्तेनं, मांचू राजानं परत एकदा टायपिंगचं बंड मोडून काढलं आणि या टायपिंगचं तत्वज्ञान आपण बघितलं होतं. काय होतं की मांचू सत्तेला संपवायचं, चीनची प्रगती करायची, स्थिरता निर्माण करायची, आर्थिक समता आणायची, असे टायपिंगचे निरनिराळे कार्यक्रम होते. चीनमध्ये आर्थिक समता आणायला पाहिजे, जमिनीची सामाजिक मालकी असायला हवी, खाजगी संपत्ती चीनमध्ये असायला नको, समाजाची विभागणी करायची आणि जमीन वाटायची. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल, टायपिंग हा साम्यवादी विचारांचाच होता, स्त्री पुरुष समानतेवर भर द्यायचा होता. परंतु दुर्दैवानं त्यांनी मांचू सत्तेला सोडलं, मांचू सत्तेचा पूर्णपणे शेवट केला नाही. याचा परिणाम असा झाला की पुन्हा एकदा मांचू सत्तेनं चीनवर ताबा मिळवला आणि हे टायपिंगचं बंड अयशस्वी ठरलं. टायपिंगच्या सैन्याचा पराभव झाला. अशा पद्धतीनं आपण बघितलं की टायपिंगचं बंड कसं अयशस्वी ठरलं आणि या टायपिंगच्या उठावाला अपयश का आलं याची जर कारणं बघितली, याचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की टायपिंगचा बंड हे ध्येयवादातून उदयाला आलेलं होतं. मांचू राजकीय सत्ता नष्ट करण्यासाठी टायपिंग नेत्यांनी हा उठाव केला होता. सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी सामान्य लोकांनी
यामध्ये हुंगला सहकार्य केलं, परंतु पुढं मात्र हुंग हा राज्याभिषेक झाल्यानंतर एखादा राजाप्रमाणे वागू लागला. त्यामुळं पुन्हा एकदा जनतेचा त्याच्याबद्दल त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. असं म्हणता येईल की सिओ चिऊ कुई हा तायपिंगचा सेनापती होता. तो अतिशय कर्तबगार होता, पराक्रमी होता. त्यानंच सर्व काही साध्य केलं होतं, पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला आणि तायपिंगचं फार मोठं नुकसान झालं. युरोपियन सत्तांनी मांचू सरकारला मदत केली. बघा, कारण का, जर मांचू सत्ता गेली आणि तायपिंगची सत्ता आली तर परकीयांना चीनमधून बाहेर पडावं लागणार होतं. कारण उठावाचं कारण काय होतं की परकीयांना हाकलून लावणे. त्यामुळं या परकीय सत्तांनी सगळ्या मांचू लष्कराला मदत केली. त्यामुळं तायपिंगचा उठाव यांनी मोडून काढला. थोडक्यात असं म्हणता येईल की तायपिंग राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला सेनापती ठार झाला त्यानंतर त्यांच्यामध्ये अंतर्गत यादी निर्माण झाली. असं म्हणतात की हुंग हा नेता होता, पण तो स्वप्नाळू होता. एका पडलेल्या स्वप्नाच्या अर्थावरून त्यानं मांचू सत्तेविरुद्ध बंड केलं होतं, लक्षात ठेवा. आणि हुंग स्वतःला येशूचा लहान भाऊ समजायला लागला आणि ख्रिश्चन धर्मियांना हे आवडलं नाही. त्यामुळे आपोआपच ख्रिश्चन धर्मीय सुद्धा त्याच्यापासून बाजूला झाले. थोडक्यात या उठावाचा परिणाम आणि महत्व बघितलं तर आपल्याला असं म्हणतंय की तायपिंग उठाव हा पहिला क्रांतिकारी आणि राष्ट्रवादी उठाव होता. हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही, परंतु या उठावाचे परिणाम असे झाले की पुढं याच उठावातून प्रेरणा मिळून 1911 ची प्रजासत्ताक क्रांती चीनमध्ये झाली. म्हणजे तायपिंग उठावाचा सर्वात मोठा परिणाम किंवा महत्व म्हणजे 1911च्या प्रजासत्ताक क्रांतीला मिळालेली प्रेरणा होय. दुसरी गोष्ट म्हणजे याचा महत्वाचा दुसरा परिणाम म्हणजे तायपिंगचा उठाव हा मांचू सत्ता उलटून टाकण्यासाठी झाला होता. मांचू सत्तेला हादरा बसला. जीवित व वित्तहानी हार झाली. यामध्ये जवळजवळ 2-1 कोटी लोकांना त्रास झाला. पण याचा परिणाम असा झाला, मांचू सत्तेला ओहोटी लागली. आणि याचा दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे मांचू सत्तेला ओहोटी लागली, हादरा बसला, मांचू सत्ता दुर्बल झाली आणि यात पाश्चात्यांचा फायदा झाला आणि पाश्चात्यांना चीनमध्ये आर्थिक आणि राजकीय सवलती मिळाल्या. त्यामुळे चीन आता पाश्चिमात्यांच्या दावणीला बांधला गेला. तर अशा प्रकारे तायपिंगचा उठाव आणि तायपिंग बंड हा भाग आपण बघितला. आता